शिवसेना अजूनही लिकेज आहे? राज्य सरकारला या निवडणुका नको होत्या. अशी निवडणूक एकदा जाहीर झाल्यावरती रद्द करता येत नाही. मला संधी देण्याचं काम त्यांनी नक्की केलं, पण त्या संधीचं सोनं करण्याचं काम नाही केलं आणि 9:30 वाजता निवडणुका रद्द केल्या. त्यांनी कधीच कोणावर पर्सनल टीका नाही केली. पॉलिटिकल टीका ते भरपूर करतात. शिंदे गटाने एबी फॉर्म हेलिकॉप्टरनी पाठवले. एवढे आज ते सगळे पैशाने तगडे झाले आणि आम्ही 6 महिन्यात अख्खं संघटन उभं केलं आणि आज ते संघटन एवढं जबरदस्त उभं आहे. ठाण्याला असतं त्यांच्या सह्या होतात, मी ऐकले. ठाण्यावरनं नाशिकला लागतात 2-2.5 तास. निवडणुका म्हटल्या की शिवसेनेची एक वेगळी प्रचार यंत्रणा असते, शिवसेनेची एक वेगळी स्टाईल असते. ही स्टाईल घेत अमेरिकेत आपलं शिक्षण करून आलेल्या एका तरुणाने बघता बघता शिवसेनेची युवा सेना आणि युवा शक्ती काबीज केली. वरकरणी पाहिलं तर पांढरपेशा वाटणारा हा तरुण आता शिवसेनेच्या, विशेषतः ठाकरेंच्या मुशीत स्वतःवर असे काही संस्कार घेऊन तयार झाला आहे की मातोश्री ज्या वांद्रे पूर्व मतदारसंघात आहे तिथूनच त्याने आमदार व्हायचं स्वप्न पाहिलं. अगदी खरं आहे, मी बोलतोय वरुण देसाईंबद्दल. आणि वरुण सरदेसाई हे आता आपल्याबरोबर आहेत. ते एक हाय प्रोफाईल लढत वांद्रे पूर्व या मतदारसंघातून देत आहेत. काय त्याची कारणं आहेत, त्यांचे विरोधक नेमकं काय म्हणत आहेत, त्यांचे प्रतिस्पर्धी नेमकं काय म्हणत आहेत आणि स्वतः वरुण सरदेसाईंना काय वाटतं आहे, अशा सगळ्या प्रश्नांवर आपण त्यांच्याशी फेस टू फेस चर्चा करणार आहोत. वरुणजी, आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू राजेशजी. मला सांगा, युवा सेना ही 2014 मध्ये ज्यावेळेला 2010 मध्ये ज्यावेळेला बनली आणि त्यानंतर तुमचा युवा सेनेच्या क्षितिजावर उदय झाला. रश्मी ठाकरे यांचा भाचा ही इतकी तुमची ओळख होती, पक्षातले काही लोक त्या ओळखीची हेटाळणी करत होती, पण तरीही तुम्ही शांतपणे, संयमाने ते एक एक पाऊल पुढे टाकत गेलात. आज परिस्थिती अशी आली आहे की वांद्रे पूर्व हा एक हाय प्रोफाईल मतदारसंघ, तिथून तुम्ही थेट आमदारकी लढवताय. हा प्रवास खूपच कौतुकास्पद आहे. पण अमेरिकेत शिक्षण घेतल्यानंतर आत्ता शिवसेनेसारख्या राकट रांगड्या पक्षामध्ये आधी युवा नेता आणि आता नेता म्हणून काम करताना शिक्षणासाठी लागलेले पैसे, गेलेला वेळ, आईवडिलांची सगळी मेहनत, ही सगळी वाया गेली असं समजायचं? नाही, आपला प्रश्न मला वाटतं चांगला आहे, वेगळा आहे. आजपर्यंत मला हा प्रश्न कोणी विचारला नाही. पण सर कसं आहे की मी 2010 साली जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून मी युवा सेनेत काम करतो आहे. आपण जे 2010चा उल्लेख केलात तेव्हा आदित्यजींच्या हस्ते इकडे युवा सेनेची स्थापना झाली आणि मी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये असताना मी आंदोलन केलं. तेव्हाची आमची भारतीय विद्यार्थी सेनेचे सिनेट सदस्य हे तेव्हा माझ्या आंदोलनाला आलेले आणि तेव्हा मी अगदी नौखा होतो या सगळ्याला. तुम्ही म्हणालात तसं काय माझ्या घरातले कोणी राजकारणात नाही आहेत. त्यामुळे पहिलं आंदोलन झालं, ते यशस्वी झालं, त्याला छान प्रतिसाद मिळाला आणि करत करत मी मग लगतचे नवी मुंबईत जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होतो, आजूबाजूला तुम्हाला माहिती आहे खूप इंजिनिअरिंगची कॉलेज आहेत, बरोबर, ते सगळे प्रश्न सोडवत गेलो आणि मी त्या स्टुडंट पॉलिटिक्सचा एक भाग होत गेलो. आणि मग तिकडे काम करत असताना माझ्यावर मग तेव्हा युवा सेनेचं कल्याण संपर्क प्रमुख हे मला म्हणजे एका पद मिळालं. एक तालुक्याचं मला आधी पद देण्यात आलं, मग जिल्ह्याचं, ठाणे ग्रामीणचं देण्यात आलं, मग त्याच्यानंतर कॉलेज कक्षाची महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे स्टेप बाय स्टेप मी, तुम्ही म्हणालात तसं, हळूहळू येत गेलो. माझं इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर तेव्हा लोकसभेची निवडणूक झाली होती. म्हणजे ती जवळपास मेमध्ये लोकसभेची निवडणूक असते आणि तेव्हाच बरोबर इंजिनिअरिंगची पण माझं पदवी मला मिळवली आणि मग नंतर लगेच 3 महिन्यात विधानसभा होत्या. त्यामुळे माझी इच्छा होती की आपण इकडेच थांबावं आणि विधानसभेसाठी काम करावं. पण आपण ज्याचा उल्लेख केला तसं कोलंबिया अत्यंत चांगल्या विद्यापीठातून मला ॲडमिशन मिळाल्यानंतर माझ्या घरचे म्हणाले, पक्षातले पण नेते म्हणाले की आधी तू शिक्षण वगैरे पूर्ण कर आणि मग नंतर तू काय तो निर्णय घे. म्हणून मी तिकडे गेलो, शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्याला आठवत असेल 2014 सालीच आमची युती तुटलेली. त्यामुळे एकदम हाय व्होल्टेज ते इलेक्शन झालेलं. आणि मी जरी अमेरिकेत असलो तरी माझ्या त्या फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर सगळं मी पाहत होतो की माझे जे सगळे कलिग्स होते तेव्हाचे, ते शिवसेनेचा जोरात प्रचार करतायत आणि एकदम ती, मला वाटतं युती तुटल्याच्या नंतर एकदम कमी 15-1 दिवसच उरलेले प्रचाराला. पण ते सगळं पाहून आय वॉज मिसिंग इट. मला पण परत येऊन काम करायचं होतं. मग त्यानंतर मी जॉब केला, जॉब करून परत आलो. परत आल्याच्या नंतर आधी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी काम केलं, मग मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली, मग युवा सेनेमध्ये मला सचिवपद 2018 साली देण्यात आलं आणि मग त्यानंतर तुम्ही जो म्हणालात तसं मला हळूहळू, मला वाटतं सचिवपद मिळाल्यानंतर थोडंफार ग्लॅमर आलं, मीडिया ओळखायला लागली, लोक ओळखायला लागले. तोपर्यंत तर आय वॉज ऑलवेज बिहाइंड द सीन, एक नॉर्मल कार्यकर्त्यांच्या ह्याच्यात चौकटीत राहून मी काम करत होतो. त्यानंतर दौरे करत 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 आणि मी जेव्हा अमेरिकेतनं परत आलो तेव्हा मी ॲक्च्युली माझ्या वडिलांचा व्यवसाय जॉईन केलेला.
नाही, मी तिथेच येणार आहे की तुमचे वडील म्हणजे सतीश सरदेसाई हे पार्ल्यातलं असं एक व्यक्तिमत्व आहे की कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही, आपण भलं आपलं काम भलं. अगदी ते गाडी घेऊन जाताना एक रस्त्यावरचा भटका कुत्रा जरी जात असेल तरी ते पहिल्यांदा त्याला रस्ता क्रॉस करू देतात. मग अशा वडिलांचा, तुमची आई पण खूप शांतपणे आपलं उगाच पेज 3 व्हायचं नाही, इकडे तिकडे उगाच कुठेतरी कॅमेराच्या फ्लॅशमध्ये राहायचं नाही. म्हणजे अशा आईवडिलांचा मुलगा वरुण सरदेसाई रस्त्यावर उतरतो, राडा करतो, राणींच्या बंगल्यावर मोर्चा घेऊन जातो, सिनेटमध्ये 10च्या 10 लोकांना निवडून आणतो. हे ज्या वेळेला तुम्ही बघता की असे आई वडील की जे इतके निरागस आहेत, इतके शांत आहेत, आणि त्यांचा एकुलता एक मुलगा म्हणजे तुमची बहीणही, सगळे शांत कुटुंब आहे तुमचं, पण असं असताना त्यांचा एकुलता एक मुलगा शिवसेनेसारख्या राकट रांगड्या केसेस, मारामाऱ्या, आंदोलनं, लोकांचे प्रश्न हे घेऊन रस्त्यावर उतरतोय. याला सुरुवातीला विरोध झाला असेल, पण आता नेमकी काय परिस्थिती आहे? नाही, कसं आपण म्हणालात तसं माझे आई वडील हे कोणी दूरपर्यंत त्यांचा राजकारणाशी तसं घेणं देणं नाही. ऑफकोर्स शिवसेनेवर प्रचंड प्रेम आहे. म्हणजे मला अगदी मी लहानपणापासून मला आठवतं आहे की मी दरवर्षी दसरा मेळाव्याला आम्ही जायचो आणि शिवसेनेची कुठेही सभा असली की वडिलांसोबत मी जायचो. ते सगळं अनुभव मी घेत आलो आहे आणि म्हणून मला कुठेतरी एक ती आवडसुद्धा निर्माण होत गेली. आपण म्हणालात तसं जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होतो त्यावेळी जेव्हा आंदोलनं व्हायची, इवन कधी कॉलेजची आंदोलनंसुद्धा आक्रमक होतात आणि ती स्पॉन्टेनियस असतात. ती अशी प्लॅन करून, कुठलंच आंदोलन हे कधीच प्लॅन करून करता येत नाही, ॲक्शनला रिॲक्शन येत जाते वगैरे. तेव्हा नक्कीच घरचे सांगायचे की अरे बाबा अजून अभ्यास पूर्ण कर, शिक्षण घे, हे कर. पण माझा अभ्यासातला परफॉर्मन्स चांगला होता, मला कधी केटी लागली नाही. त्यामुळे मी हे व्यवस्थित आय वॉज डुईंग वेल आणि ॲज लॉंग ॲज आय वॉज डुईंग वेल, आय वॉज बिंग रिस्पॉन्सिबल. त्यांनी पण मला पूर्ण पाठिंबा दिला. ऑफकोर्स जेव्हा मी इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांनी एकदाच मला तसं विचारलं की तू नक्की निर्णय हे की पक्का आहे ना तुझा? मी म्हणालो आहे. आणि दुसरं काय झालं की आता गेले 5 वर्ष मी ऑलमोस्ट 24/7 मी राजकारणात आहे. ऑलमोस्ट काय 24/7 मी हेच करतो आहे. त्यामुळे त्यांनी पाहिलं की आता माझी आवड ह्यामध्ये, मला चांगला रिस्पॉन्स मिळत गेला. आपणसुद्धा मला अत्यंत आनंद झालेला. तुम्ही सिनेटबद्दल एक व्हिडिओ केलेलात, तो व्हिडिओ त्यांनी पाहिला, त्यांना आनंद झाला. सो त्यांना कळलं की बाबा हा जे करतोय ते चांगलं करतोय, कमी वयामध्ये हा वेगवेगळी जबाबदारी घेतोय, जबाबदारी घेतल्यानंतर ती प्रामाणिकपणे पूर्ण करतोय. मी ज्या पद्धतीने फिरतो, काम करतो ते पाहत होते आणि म्हणून मग एक शेवटी करिअर आपलं चांगलं असेल आणि त्यामध्ये आपल्याला स्कोप असेल तर ते म्हणाले की तू पुढे जा. आणि त्याचसोबत कसं आहे की शिवसेनेच्या नेत्यांचं, खास करून अगदी पक्षप्रमुखांपासून आदित्यजींपासून मला अगदी चांगल्या पद्धतीचं आणि मायक्रो लेवललासुद्धा मला त्यांचं मार्गदर्शन असतं की हे करत जा, हे नको करत जाऊस. त्यामुळे दे वर नॉट सो वरीड. तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला, इनफॅक्ट ते खूप सपोर्टिव्ह आहेत. आत्ता पण ह्या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान मला ते दररोज विचारतात, अरे आम्ही काय करू, आम्ही कुठे मदत करू शकतो का? पण ते त्यांचा तो पिंड नसल्यामुळे मी त्यांना फारसं इन्व्हॉल्व पण करत नाही. परवा आमची जी पहिली माझी प्रचाराची जाहीर सभा झाली तेव्हा आई बाबा दोघेही आलेले त्या सभेला. म्हणाले अरे तू पहिल्यांदा आम्हाला तुला लाईव्ह, आजपर्यंत कधी त्यांनी भाषणच पाहिलं नव्हतं नाही कधीच. मला वाटतं एकदा कधीतरी, पण लाईव्ह स्टेजवर तर पाहिलं नसेल, मला आठवतच नाही. पहिल्यांदाच त्यांनी पाहिलं. तर ते म्हणाले अरे आनंद झाला, आता आम्ही कधी येऊ? तर मी म्हणाला आता शेवटची माझी प्रचार सभा मी उद्धव ठाकरे साहेबांची मागून घेतलेली आहे. बरं तुम्ही आता डायरेक्ट शेवटच्या दिवशी या, बाकी मी आहे, माझी टीम आहे, शिवसेनेची टीम आहे, आम्ही करतो व्यवस्थित का. नाही, पण आता शिवसेना हा असा पक्ष आहे की तिथे प्रत्येक गोष्टीसाठी एक स्पेशलायझेशनचा माणूस आहे. म्हणजे मग जर समजा जर संपादकीय किंवा अकॅडमिक काही बोलायचं आहे तर संजय राऊत आहे, दिल्लीचं राजकारण संजय राऊत आहेत, अनिल देसाई आहेत, संघटनात्मक गोष्टींसाठी काही जुगाड करायचं आहे तर मिलिंद नार्वेकर आहेत, काही लीगल करायचं आहे तर अनिल परब आहेत. स्टुडंट विंग ऑपरेट करणं आणि स्टुडंट विंगच्या निवडणुका जिंकून आणणं याचा एक स्पेशलिस्ट म्हणून वरुण सरदेसाई हा गेली 10 वर्ष काम करतोय. हे जे काय आहे या इथे शिवसेना कमी पडते आणि तिथे आपण जायला हवं असं वरुण सरदेसाईंना कधी वाटलं? याचं कारण काय? याचं कारण असं आहे की भारतीय विद्यार्थी सेना मोहन रावलेंनंतर थेट राज ठाकरेंकडे आली. त्यावेळेला त्यांचं वय 18 वर्ष होतं आणि तो स्वतः राज ठाकरे गेल्यानंतर थेट आदित्य ठाकरे. पण आदित्य ठाकरे हे झटकन नेता झाले, मंत्री झाले, सरकारमध्ये गेले आणि जी पोकळी राहिली ती वरुण सरदेसाईने भरून काढली. हा जो फाईन ट्युनिंग आहे स्टुडंट विंगचा किंवा यूथचा, हा आपण कॅपिटल करायला पाहिजे. हे वरुण सरदेसाईंना कधी जाणवलं नाही? काय झालं, आपण म्हणालात तसं युवा सेनेची स्थापना झाल्यानंतर लगेचच जी पहिली सिनेटची निवडणूक झाली ती 100% आदित्यजींनी स्वतः ओव्हरसी केली. त्यामध्ये 10 पैकी 8 सीट आम्ही जिंकलो
आणि त्याच्यानंतर आमच्या पक्षात सगळ्यांना कॉन्फिडन्स आला की आपण हे करू शकतो, आपण पुढच्या वेळी 10 पैकी 10 सीट जिंकण्याचा प्रयत्न करू शकतो. तर तुम्हाला ते सगळंच गणित माहिती आहे, कदाचित आपल्या व्ह्युअर्सना तेवढं माहिती नसेल, तर कोटा सिस्टीम असते. त्यामुळे 10 पैकी 10 जागा आणणं हे प्रचंड कठीण आहे, कारण डायरेक्ट 1 to 1 निवडणूक होत नाही, 5 लोकांचा प्रेफरन्स आपल्याला लावायला लागतो वगैरे वगैरे. त्यामुळे 2018 साली सुद्धा मग आमची तेव्हा अत्यंत एक चांगली टीम काम करत होती आणि तेव्हा आम्ही यशस्वी झालो. गेल्या 2 वर्षापूर्वी जेव्हा आमचा पक्ष फुटला, त्यानंतर अनेक लोक आमच्या युवा सेनेतनं आम्हाला सोडून गेले. त्यानंतर मी स्वतः एक ठरवलं, आमची जी नवीन टीम होती त्यांना हाताशी धरून मी एक ठरवलं की आपण आता केवळ मुंबई विद्यापीठापुरतं सीमित नाही राहायचं. म्हणजे ज्या दिवशी हे नवीन सरकारची शपथविधी झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी नागपूरचा फ्लाईट पकडून मला आठवते ते 30 जून 2022ला त्यांचा शपथविधी झाला आणि 1 जुलैला तुम्ही नागपूरला होतो. आणि मी नागपूरला गेलो, तिकडनं मी गडचिरोलीला गेलो, कारण गडचिरोली विद्यापीठाच्या निवडणुका लागलेल्या सिनेटच्या, आणि तेव्हा फारसं कोणाचं लक्ष नव्हतं. मी तिकडे थांबलो आणि तिकडचा आमचा युवासेनेचा जिल्हा प्रमुख होता, त्याला आम्ही उमेदवारी दिली आणि गडचिरोलीमध्ये युवासेनेचा सिनेट सदस्य निवडून आणला. आणि मग मला ते मॉडेल कळलं आणि मग त्यानंतर वर्षभरात या सगळ्या गोष्टींना काय मीडियामधनी फार हायलाईट नाही केलं, कारण या बाहेरच्या होत्या. पण गडचिरोलीमध्ये मी जाऊन सिनेट सदस्य निवडून आणला, मी अमरावतीत जाऊन आणला, मी जळगावात जाऊन सिनेट सदस्य निवडून आणला, मी पुणे विद्यापीठाचा युवा सेनेचा सिनेट सदस्य आहे, कोल्हापुरात आणला, मराठवाडा विद्यापीठात आणला. त्यामुळे जवळपास प्रत्येक विद्यापीठ, एक नांदेडच्या विद्यापीठात आमचा उमेदवार हा अवघ्या मला वाटतं एक 25 मतांनी पडला, पण बाकी सगळीकडे आज युवा सेनेचा प्रेझेन्स हा विद्यापीठात असावा याकरता आम्ही प्रयत्न केले आणि ते यशस्वी पण झाले. आता नंतर जेव्हा मुंबई विद्यापीठाची निवडणूक आली तेव्हा तर एक मोठं चॅलेंज होतं आमच्यासमोर, आणि हे चॅलेंज हे होतं की अनेक लोकांना असं वाटलेलं की गेल्या वेळी झालं ते झालं, यावेळी काही ना शक्य होणार नाही. त्यात मनसे, भाजप आणि एकनाथ शिंदेसोबतची जी काही युवासेना होती हे सगळे एकत्रित लढतील असं सांगितलं जात होतं. त्यांनी तसे प्रयत्न पण केले आणि संपूर्ण सदस्य नोंदणी मतदार नोंदणी झाल्याच्या नंतर जेव्हा त्यांना लक्षात आलं की आम्ही निवडणूक जिंकतोय, तेव्हा त्यांनी अख्खी मतदार नोंदणी खारिज करून टाकली आणि शून्यापासून सुरुवात करायला लावली. दॅट वॉज अ बिग चॅलेंज. पण ते पण सगळ्या शिवसैनिकांच्या आणि युवासेनेच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतली. आम्ही अतिशय चांगली नोंदणी केली आणि मग नोंदणी झाल्यानंतर आदित्य ठाकरे साहेब पण कॉन्फिडंट होते आणि म्हणून मग जेव्हा निवडणुका परत रद्द झाल्या तेव्हा मी म्हणालो की साहेब आपण आता कोर्टात गेलं पाहिजे, कोर्टातनं आपण ही ऑर्डर आणू. आम्ही हायकोर्टात गेलो, फार सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो मुंबई विद्यापीठाचे इलेक्शन करता, पण आमची बाजू सत्याची होती. त्यामुळे आम्हाला ओव्हरनाईट ऑर्डर मिळाली आणि आम्ही दोन्ही गोष्टी एक हिअरिंगमध्ये जिंकलो. हायकोर्टात पण पहिल्या हिअरिंगमध्ये जिंकलो, सुप्रीम कोर्टामध्ये पण पहिल्या हिअरिंगमध्ये जिंकलो. मग निवडणूक झाली, निवडणुकीत सगळ्यांनी प्रचंड मेहनत केली. मला एक दुसऱ्या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे की ह्या सगळ्या निवडणुकीचा जो न्यायालयीन एक तंटा सुरू होता, तर मला आठवतंय, माझी सूत्र थोडी बरं काम करतात म्हणून मला ते आठवतंय की जो न्यायालयात जायचा निर्णय हा रात्री उशिरा झाला आणि तो फक्त आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि वरुण सरदेसाई या त्रयीमध्येच तो मर्यादित ठेवला गेला, तो बाहेर गेला नाही आणि रातोरात कोर्टात जाण्याची प्रक्रिया पार पडली. आणि दुसऱ्या दिवशी भाजपच्या काही नेत्यांना असं वाटलं होतं की ते आचारसंहितेमध्ये अडकेल वगैरे, तर ते खूप गोपनीय ठेवलं गेलं. तर त्याचं कारण काय होतं? शिवसेना अजूनही लिकेज आहे म्हणून ते गोपनीय ठेवलं गेलं? काय झालं की तो रणनीतीचा एक भाग होता? नाही, काय झालं तो आपण त्याचा घटनाक्रम समजून घेतला पाहिजे. राज्य सरकारला या निवडणुका नको होत्या कारण त्यांनाही भीती होती की त्यांचं पानिपत होणार, ते 10 पैकी एकही जागा त्यांची येणार नाही. गेल्या वेळी तर उघडपणे आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्र लिहून ती निवडणूक रद्द करून घेतली. यावेळी पण त्यांची जी अधिकृत RSSची विंग आहे अभाविप, यांनी कोर्टात जाऊन तो प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. त्यांनी पत्रव्यवहार केला, तो अयशस्वी ठरला. यानंतर यांनी काय केलं की शनिवारी संध्याकाळी 6 वाजता अर्जंट मीटिंग बोलवली. ती मीटिंग रात्री 9:30 वाजेपर्यंत चालवली आणि 9:30 वाजता निवडणुका रद्द केल्या. शुक्रवारी संध्याकाळी आणि रविवारी निवडणुका होत्या. म्हणजे मध्ये फक्त एक दिवस राहिला, शनिवारचा. यांना काय वाटलं की शनिवारी तसंही वीकेंड बेंच असतो, त्याच्यावर कधी येणार मिळणार. त्यामुळे आमच्याकडे रात्री 9:30ला ऑर्डर आली, तेव्हापासून दुसऱ्या दिवशी वीकेंड बेंचपर्यंत जायचे तेवढाच वेळ आम्हाला होता. त्यामुळे लिकेजपेक्षाही वेळच नव्हता कोणाला जास्त लोकांना सांगायला. आम्ही केवळ आदित्यजींना आणि साहेबांच्या मी कानावर टाकलं की साहेब आपण असं करूया. साहेब म्हणाले यार आपल्याला वीकेंड बेंचसमोर लगेच तारीख मिळेल का, त्याची कधी ऑर्डर येईल, किती दिवसांनी, कारण आमची जी मुख्य केस चालू आहे ती गेले किती दिवस सुरू आहे आपण सारे पाहतोय. आम्ही बोला साहेब आपण प्रयत्न करून बघू, कारण ह्यांनी जे केलं हे 100% इल्लीगल आहे. अशी निवडणूक एकदा जाहीर झाल्यावरती रद्द करता येत नाही. त्याचे आम्ही सगळे केस पेपर वगैरे आमचे वकिलांच्या टीमसोबत आम्ही केले आणि म्हणून
विदिन आम्ही म्हणजे रात्री 10ला ते सगळं काम चालू केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता आम्ही केस ॲडमिट पण करून घेतली, बोर्डावर घेतली, तत्काळ सुनावणी झाली आणि 3 वाजेपर्यंत निकाल पण आला आणि ते निवडणुका झाल्या. पण तिथे वरुण सरदेसाई खऱ्या अर्थाने हिरो झाले. नाही, हिरो म्हणजे कारण ती म्हणजे जी प्रक्रिया भाजपला किंवा काही मंडळींना असं वाटत होतं की हे होऊच शकत नाही, तर त्याच वेळेला तुमची सरशी झाली होती. नाही, नक्कीच. कारण तेव्हा ती निवडणूक हातातच आली 100%. कारण काय झालं तेव्हा, एक नक्की झालं, मी हिरोपेक्षा काय झालं की शिवसैनिकांच्या मनामध्ये एक चांगली हे झाली की आपण न्यायालयीन लढाई सुद्धा जिंकलोय. आता केवळ आपली रस्त्यावरची नेहमीची पारंपरिक निवडणुकीची लढाई आहे, त्याच्यात शिवसैनिक मास्टर असतात. त्यांना एकदा हा जो काय मोराल बूस्ट मिळाला की विकेंडच्या दिवशी आपण एका ह्याच्यात न्यायालयीन लढाई जिंकलो आणि मीडियाने सुद्धा त्याला अप्रतिम कव्हरेज दिलं, आपल्याला आठवत असेल. आणि भाजप आणि त्यांची सगळी टीम बॅकफुटला गेली. आणि निवडणुकीच्या दिवशी स्वतः पालकमंत्री लोढा साहेबांपासून सगळे त्या दिवशी मग जमिनीवर उतरले, बूथवर जाऊन बसलेले. अगदी लोकसभेच्या निवडणुकीला ग्लॅमर यावं असं ग्लॅमर त्या सिनेटच्या निवडणुकीला आलं. पण आम्हाला माहिती होतं की आपली टीम व्यवस्थित आहे, आपण नोंदवलेले मतदार आहेत आणि आमची ती रणनीती सगळी यशस्वी. मला तुम्ही आता मोरलवर बोललात म्हणून मला त्या प्रश्नाकडे तुमचं लक्ष वेधायचं. आत्ता आपण ज्या वेळेला मुलाखत करतोय तुमची, तर त्याच्या आधी 1-1.5 तास 2 तास उद्धव ठाकरेंची बॅग तपासली गेली. औसा या हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंची सलग दुसऱ्यांदा बॅग तपासली गेली, कालही तपासली गेली. तर ही ज्या वेळेला इतक्या मोठ्या नेत्याची बॅग तपासली जाते, त्याचं चॉपर तपासलं जातं आहे, एक वेगळी सिंपती उद्धव ठाकरेंना मिळून जे शिवसैनिकांचं मोरल आहे ते बूस्ट होतं याच्यामुळे. मला सांगू, सिंपतीपेक्षा मला वाटतं चीड येते, राग येतो. कारण आज तुम्ही कुठल्या थराला जाताय, तुम्ही काय करताय. आज उद्धव ठाकरे साहेब कशा पद्धतीने काम करतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि अशा माणसाची तुम्ही जाऊन बॅग तपासणं, मला वाटतं हे सगळं अतिशय म्हणजे काय म्हणतो, अगदी खालच्या लेवलचं राजकारण आहे. ते आज प्रचाराला जातात, त्यांच्यासोबत जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांच्या बॅगा तपासल्या जातात. आज तुम्ही शिवसेनेचे ते पक्षप्रमुख आहेत. एक मला वाटतं काही मर्यादा या राजकारणात सगळ्यांनी ठेवल्या पाहिजेत. आणि मी जो काय उद्धव साहेबांचा तो व्हिडिओ पाहिला, मला असं लक्षात आलं की साहेबांनी तो स्वतः शूट केलेला. त्यात ते म्हणतायत की तुम्ही अजून कोणाच्या बॅगा तपासल्यात, तर समोरनं उत्तर येतं अजून कोणाच्याच नाही, तुम्हीच पहिल्यात. मग तुम्हीच आज पण तोच म्हणालेत. मग साहेब म्हणाले मग पंतप्रधानांच्या केल्या का, गृहमंत्र्याच्या केल्या का, तर नाही केल्या. म्हणजे हे जे काही टार्गेटिंग करतायत हे जनतेला सुद्धा आवडणार नाही. आणि हे कशा करता सुरू आहे, एवढीच भीती यांच्या मनामध्ये आहे की उद्धव ठाकरे साहेब जेवढे महाराष्ट्रावर फिरतील तेवढं ते वारं फिरवत राहतील. असं लोकसभेला त्यांनी महाराष्ट्राचे दौरे करून वारं फिरवलं होतं, आज विधानसभेला तेच होताना आपण बघतोय. आज मीडियामध्येच, मी तर इकडे प्रचारात व्यस्त असतो, रात्री थोडा वेळ जो काय टी व्ही पाहायला मिळतो त्यात दिसतंय उद्धव साहेबांच्या सभेचा प्रतिसाद, गर्दी, आणि बाकी महायुतीच्या सभेचा प्रतिसाद आणि गर्दी, हे जेव्हा कंपॅरेटिव्ह टी व्ही साईड बाय साईड स्क्रीनवर लावतात, मला वाटतं त्याच्यामुळे यांच्या पोटात गोळा येतोय आणि असलं काहीतरी करतायत. काल मला वाटतं राष्ट्रवादीच्या पण अमोल कोल्हे की कोणाची तरी त्यांची पण थांबून बॅग तपासणी करण्यात आली. तर या सगळ्यांना काय साध्य होतं, ह्यांना आजपर्यंत काही सापडलंय का काय. आणि उद्धव साहेबांच्या एवढ्या मोठ्या लेवलवर हे सगळं करणं, आणि मला एक थोडंसं हास्यास्पद असं वाटतंय की जर समजा असं 2 मिनिटं धरून चालू की त्यांना पैसे पोचवायचे, तर ते उद्धव ठाकरे स्वतःच्या हेलिकॉप्टरमधून का पोचवतील, किंवा काही पण जर पोचवायचं आहे, यंत्रसामुग्री पोचवायची आहे, साधन सामुग्री पोचवायची आहे. तुम्हाला मी सांगू का, हे एवढं सगळं मूर्खपणा चालतो यांचा की मध्ये त्या सांगोल्याला जाताना एक गाडी पकडली, दुसरी गाडी पळून गेली, त्याचं पुढे काहीच झालं नाही. त्याचं ॲक्च्युअल रोकड यांना मिळालेली, त्या दुसऱ्या गाडीचं काहीच झालं नाही. आता अनेक वेळेला, आता मी का ऑन कॅमेरा बोलू नाही शकत, हे ह्यांची जी काही टोळी आहे ही कशी ऑपरेट करते हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे काही निवडणूक आयोगाला माहिती नसतं, त्यांना सगळं माहिती असतं. हे कुठून कुठे कैसे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष पैसे घेऊन जातात. आणि लोकसभेला जो काय पैशांचा महापूर झाला आहे हा जनतेने पाहिलेला आहे. आणि असं असताना सुद्धा तुम्ही विरोधकांना जर अशा पद्धतीने टार्गेट करत असाल, निवडणूक आयोग ही एक स्वायत्तता संस्था आहे असं मी ऐकत होतो, पण हे कुठेच आता खरं होताना दिसत नाही आहे. शिंदे गटाने एबी फॉर्म हेलिकॉप्टरनी पाठवले, एवढे आज ते सगळे पैशांनी तगडे झालेत. नाशिक काय ह्याच्यात थोडी आहे, चंद्रावर थोडी आहे, किंवा काय इंदोर किंवा ह्याला थोडी, भोपाळला थोडी पाठवायचे होते. ठाण्यालाच तर त्यांच्या सह्या होतात मी ऐकले. ठाण्यावरनं नाशिकला लागतात 2-2.5 तास. 2-2.5 तासांनी सुद्धा यांना वेळ नव्हता, तेवढ्या करता त्यांनी हेलिकॉप्टरनी पाठवले. त्यामुळे पैशाचा वापर, गैरवापर कुठे होतोय हे स्पष्ट दिसत असताना सुद्धा उद्धव साहेबांच्या बॅगा चेक करणं, मला वाटतं दिस नॉट राईट. आता तुम्ही एकनाथ शिंदेंचा उल्लेख केला आहे, तर मी तेच तुम्हाला विचारतो, तुम्ही डोंबिवलीला राहायचात
आणि डोंबिवलीमधून निवडणूक लढवावी अशी तुमची इच्छा होती, त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न पण सुरू झाले होते आणि तुम्हाला उमेदवारी मिळेल असंही आम्हा काही माध्यमांमधल्या लोकांना वाटत होतं की तुम्ही निवडणूक लढाल. पण एकनाथ शिंदेंनी विरोध केला असं सांगितलं जातं. ते काय खरं होतं? म्हणजे तुम्हाला तिथून निवडणूक लढायची होती? नाही, मी तुम्हाला खरं सांगतो. काय झालं की माझा जन्म आणि लहानाचा मोठा मी डोंबिवलीत झालो आहे. पण मी साधारणतः 2010 साली मी मुंबईला आलो राहायला. त्यामुळे आता गेले 14 वर्ष मी मुंबईला राहतोय. म्हणजे वयाच्या 18व्या वर्षापासून मी मुंबईला राहतोय. त्यामुळे इकडे राहून तिकडे जाऊन निवडणूक लढणं हे काही शक्य नव्हतं. ऑफकोर्स मी पॉलिटिकली तो भाग सांभाळत होतो. त्यामुळे पॉलिटिकली मी ॲक्टिव्ह होतो त्या भागामध्ये. पण यावेळची विधानसभेची निवडणूक ह्याच्यापूर्वी निवडणूक लढवणं हे कधी तसं सिरियसली मी स्वतः पण कन्सिडर केलं नव्हतं. कारण मला संघटनेत काम करायला जास्त आवडतं. आपण पण मला जे काही ओळखता मला संघटनात्मक रोल आवडतात. इकडे जाऊन दौरा कर, इथे जाऊन भाषण कर, इथे जाऊन सर्वे कर, इथे जाऊन मीडियाशी बोल, हे सगळं मला आवडतं. कुठे जाऊन आंदोलन कर. त्यामुळे इलेक्ट्रॉल पॉलिटिक्सचा मी तेवढा गांभीर्याने कधी विचार केला नव्हता. दुसरी गोष्ट ही की भाजपसोबत आमची युती जेव्हा आत्तापर्यंत जी होती त्या युतीमध्ये डोंबिवलीची जागा ही वारंवार भाजपकडेच होती. त्यामुळे तसा कधी माझा तो फारसा हे झाला नाही. आणि कल्याणचे खासदार हे श्रीकांत शिंदे होते आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टींकडे असं काय मी कधी फार गांभीर्याने पाहिलं नाही. मी जेव्हा हा सिरियसली गांभीर्याने विचार सुरू केला, माझा एक स्वभाव असा आहे की बाबा आपण एखादं टार्गेट ठरवलं की मग आपण तुटून त्यावर पडलं पाहिजे. जेव्हापासनं मला एक असं पक्षाने माझ्याशी चर्चा केली आणि सांगितलं की तू वांद्रे पूर्वमधून लढशील का, तेव्हापासून मी एकही असा दिवस गेला नाही जेव्हा मी वांद्र्यात आलो नाही. तो कधीचा साधारणतः लोकसभेच्या नंतर, म्हणजे गेले 6 महिने जेव्हापासून मला एक सिग्नल देण्यात आला पक्षाकडून. पक्षाने सांगितलं की तू इकडे सक्रिय हो, आपण लोकांचा शिवसैनिकांचा प्रतिसाद पाहूया आणि सर्वेमध्ये वगैरे तू पण. या व्यतिरिक्त कोणता मतदारसंघ डोक्यात होता तुमच्या? नाही, तसं माझा वांद्रे पूर्वच होता. कारण आजूबाजूची सगळी जे डेमोग्राफिक्स बघता हा एक चांगला मतदारसंघ होता आणि इकडचे जे आमदार होते हे काँग्रेसला सोडून गेलेले. त्यामुळे माझी पक्षाकडे मी एवढीच अपेक्षा केली की साहेब काही करून हा मतदारसंघ मागून घ्या, आपल्या वाट्याला घ्या. तर साहेब म्हणाले ते आम्ही आमच्या लेवलला पाहू, तू तुझं काम कर. म्हणून मी पण मग नंतर कधीच त्यामध्ये फार हे केलं नाही आणि मी एव्हरी सिंगल डे इकडे आलो. म्हणजे काही काम, आज आपण ज्या शाखेत बसलोय ह्याच्यात मी दररोज संध्याकाळी येऊन बसायचो. कुठे काही काम असेल, कार्यक्रम असेल त्याला जायचो, कुठे पूजा असेल त्याला जायचो. प्रत्येक गल्लीत फिरलो, प्रत्येक ह्याच्यात गेलो, प्रत्येक मंडळांना जाऊन हे केलं. त्यामुळे असं जेव्हा मी काम केलं तेव्हा मला निवडणूक लढायचा कॉन्फिडन्स आला. जेव्हा मी प्रत्येक पदाधिकाऱ्याला अगदी गटप्रमुखापर्यंत मी आता नावाने ओळखतो, चेहऱ्याने ओळखतो. महिला आघाडीला एकदम आता माझ्याशी एकदम तेच आमचं चांगलं ट्युनिंग झालं आहे. युवा सेना तर होतीच. हे जेव्हा ट्युनिंग झालं तेव्हा मला लढायचा कॉन्फिडन्स आला की आपली एवढी चांगली स्ट्रेंथ आहे. अनिल परब साहेबांसारखा एक चांगला, म्हणजे ते नेते जरी असले तरी एक चांगला संघटक इकडे आहे. इकडे नगरसेवक अनेक आहेत. त्यामुळे संघटनात्मक दृष्ट्या हा खूप चांगला मतदारसंघ आहे शिवसेनेकरता आणि म्हणून इकडे आमदारसुद्धा आपला असला पाहिजे. मग मला पक्षाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर आता तर मी पूर्ण प्रचारातच उतरलो. त्यामुळे आपण मला अगदी जेन्युनली विचारलं तर मी तयारी आणि पूर्ण हे या वांद्रे पूर्वचीच केली आणि मला कमी वयात संधीसुद्धा मिळाली आणि आता मी निवडणुकीला सामोरं जातो. मागच्या वेळेला विधान परिषदेच्या वेळेला तुमचं नाव खूप जोरात चाललं होतं आणि त्यावेळेला अनिल परब यांना तिकीट मिळालं. तुम्ही थोडेसे निराश झालात, नाराज झालात. पण त्यानंतर हे मला तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे की एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही निराश होता किंवा नाराज होता, माणूस आहे, मन आहे, तर ते होतं. मग अनिल परबांची विधान परिषद असू द्या किंवा मिलिंद नार्वेकरांना मिळालेली संधी असू द्या, या दोघांच्याही प्रक्रियेमध्ये मग ते तिथे निवडणूक अधिकारी होणं असेल किंवा मतांचा आणि कोट्याचा हिशोब करणं असेल, ॲकॅडमिक गोष्टींकडे जो रांगडा शिवसैनिक आहे तो कधी जात नाही. मग तिथे अनिल देसाई जातात, सुभाष देसाई जातात किंवा मग तिकडे अनिल परब जातात. तर वरुण सरदेसाईंनी ती एक जी काय तो जो रस्ता पकडलेला आहे किंवा तो जो मार्ग पकडलेला आहे, तेव्हा किती निराशा आली किंवा तेव्हा किती डिप्रेस व्हायला झालं? नाही, मला खरं सांगू का की मी इंजिनियर असल्याकारणे मला आकड्यांची प्रचंड आवड आहे. मला मॅथ्सच आवडतं. म्हणजे माझं मॅथ्स अगदी मी शाळेत असताना पण स्ट्रॉंग होतं. म्हणजे 10वीत पण मला 150 पैकी मला वाटतं 149 वगैरे मिळाले. एकच मार्क माझा चुकलेला आहे एवढे. त्याच्यामुळे जेव्हा ही असल्या निवडणुका येतात ज्याच्यात गणितं बसवायची आहेत, ज्याच्यात कोटे ठरवायचे आहेत, तुम्ही स्वतःहून तो जबाबदारी मागून घेतो. ऑफकोर्स तुम्ही जी नावं घेतली, सुभाष देसाई साहेब, अनिल देसाई साहेब, अनिल परब साहेब, हे गेली अनेक वर्ष या निवडणुकांमध्ये पुढाकार घेत आहेत. सो ह्यांच्यासोबत बसून मी, आमचे सूरज चव्हाणसुद्धा या निवडणुकीत फार हुशार आहेत. या सगळ्यांच्या सोबत बसून मी काही गोष्टी शिकलो आहे आणि मग मी काही माझे इनपुट देतो.
जेव्हा पदवीधरची सुद्धा निवडणूक आली तेव्हा पदवीधरच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शेवटी ती सुद्धा प्रेफरन्सचीच निवडणूक आहे. सीट जरी एक असली तरी त्यामध्ये आपण कशी आणि त्याचा आणि सिनेटचा मोडस ऑपरेंडी अगदी सेम आहे. मतदार नोंदणी आपण जास्तीत जास्त करून घेतली पाहिजे आणि मग ते मतदार उतरवता आले पाहिजेत. त्यामुळे त्या निवडणुकीमध्ये मला चांगला पुढाकार घेता आला कारण मी सिनेटचं काम केलं होतं. त्यानंतर जेव्हा परब साहेबांना संधी देण्यात आली तेव्हा मीच सांगितलं की साहेब मला काउंटिंग एजंट तरी बनवा आणि मला आपल्याला यंत्रणा राबवायची आहे. आणि मी त्याच दिवशी पक्षप्रमुखांना आणि परब साहेबांना सांगितलेलं की साहेब आपण एवढी आपली चांगली नोंदणी आहे की आपण व्यवस्थित जर प्लॅनिंग केलं, कारण भाजपसुद्धा पूर्ण ताकदीने उतरलेली, आपल्याला आठवत असेल त्याने सुद्धा अनेक बैठका घेतलेल्या, त्यामुळे मला ही क्लोज पण होणार नाही कॉन्टेस्ट, आपण 70% मतं घेऊ आणि आम्ही एक्झॅक्ट 70% मतं घेतली. त्यानंतर आपण ज्या मिलिंद नार्वेकरांच्या निवडणुकीचं हे केलं तर त्यामध्ये माझा काही फार मोठा रोल नव्हता. मला वाटतं ती जी काही जादू आहे ती पक्षप्रमुख आणि मिलिंदजींनी केली. आम्ही नुसते तिकडे आम्हाला जे काय काय सांगण्यात आलं, जे काही टेक्निकल बाबी होती ते राबवत होतो, पण मला एक ती सुद्धा प्रक्रिया पाहायची होती. मी अगदी सचिन भाऊ आणि जेव्हा आमशा पाडवी हे जेव्हा आले तेव्हासुद्धा मी पक्षाला विनंती केलेली की मला काउंटिंग एजंट करा, कारण मला या गोष्टी सगळ्या शिकायच्या होत्या. आणि त्यामुळे आता मिलिंदजींच्या याच्यातसुद्धा मी त्यांचा मतमोजणी प्रतिनिधी म्हणून तिकडे गेलो. त्यामुळे मला या सगळ्याची आवड आहे. मला हे आवडतं की ही यंत्रणा कशी राबवली जाते, यामध्ये आपण काही वेगळं करू शकतो का. त्या निवडणुकीमध्ये जेव्हा मतमोजणी होते तेव्हा सगळ्या पक्षांचे लोक एकत्र बसलेले असतात, त्यामुळे आपल्याला इतर पक्षांची स्ट्रॅटेजी कळते, ते कसा कोटा ठरवतात ते कळतं, त्यांनी प्लॅनिंग कसं केलं आहे ते कळतं, त्यामध्ये आपण एखादी गोष्ट शिकू शकतो का. या सगळ्यांची मला आवड आहे. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की प्रत्येकाची एक एक आवड असते, तर मी अशी काही एक वाट पकडली असं नाही, मला मनापासून या गोष्टी करायला आवडतात. आणि संघटनात्मक जे काय काय रोल असतात त्याच्यामध्ये आपण कुठे कॉन्ट्रीब्यूट आता करू शकतो त्याचा मी प्रयत्न करतो. मी अनेक सभांच्या नियोजनात सुद्धा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा कसं असतं आमच्या प्रत्येक पक्षाकडे एखादी सभा घ्यायची ठरवली की एका प्रमुख नेत्याकडे ती जबाबदारी देण्यात येते. जशी BKC सभा झालेली ती अनिल परब साहेबांवर सोपवलेली, तर तेव्हा मी त्यांच्यासोबत मला हे सगळं बघायचं आहे. मग अगदी स्टेज कसा असावा तेव्हापासून आपण लोकं कशी जमणार, पहिलं कोण बोलणार, शेवटचं कोण, या सगळ्यामध्ये एक नवीन नवीन अनुभव असतात, नवीन नवीन गोष्टी शिकायला येतात. आणि आता जेव्हा मी निवडणूक लढतोय तेव्हा मला या सगळ्याचा खूप उपयोग होतोय. नाही, आता जो उपयोगाचाच ज्या वेळेला तुम्ही गोष्ट सांगताय तर अशी एक मराठीत म्हण आहे, माय मरो आणि मावशी उरो. तर जेव्हा आईच्या मायेनं आपल्याला जर कोणी सांभाळत असेल किंवा मोठं करत असेल किंवा प्रेम देत असेल तर त्या नात्याचं नाव आहे मावशी. रश्मी ठाकरे या तुमच्या मावशी आहेत. जर रश्मी ठाकरे यांच्याबरोबर तुमचे नातेसंबंध नसते किंवा आज खूप सारी मंडळी, खूप सारी मुलं शिवसेनेमध्ये काम करताना बघतोय आपण. मी स्वतः ग्रासरूटवरचं जर्नलिझम करत असल्यामुळे पक्ष 1 वेळा फुटो, 2 वेळा फुटो, 3 वेळा फुटो, 4 वेळा फुटो, जो केडर आहे ते ठाकरेंबरोबर राहिलं, मातोश्रीबरोबर राहिलं, हे आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. म्हणजे सत्ता, प्रशासन, पैसे हे सगळं त्याच्या जागेवर आहे, पण केडर हे कोणाला निर्माण नाही करता आलं किंवा ते बनवता नाही आलं आणि त्याला रिप्लेसमेंट नाही आहे. पण त्या केडरमधल्या गर्दीमध्ये पण वरुण सरदेसाई नावाचा मुलगा जे काही आज मिळवू शकला ते रश्मी ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मिळवू शकला असं आम्हाला वाटतंय. तुमचं स्वतःचं मत काय आहे? उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोघांपैकी वरुण सरदेसाईला भरभरून प्रेम कोणी दिलंय? नाही, हे असं सांगणं मला अशक्य आहे. कारण तुम्हाला मी सांगू का की शेवटी आपण रश्मी वहिनींचं का नाव घेतलं मला कळलं, कारण त्या राजकारणात नाही आहेत. मावशी म्हणून त्यांचं मला पूर्ण प्रेम, पूर्ण समर्थन असतंच, पण राजकीय निर्णय जे असतात ते मला वाटतं पक्षाच्या लेवलवर घेतले जातात. आणि मला एक प्रचंड मोठा प्लॅटफॉर्म म्हणजे युवा सेनेचा हा जो काही प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिला, हा मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, हा मला आदित्यजींनी उपलब्ध करून दिला. म्हणजे माझं जे पहिलं आंदोलन झालं तेव्हा मी मागे आत्ता उल्लेख केला की भारतीय विद्यार्थी सेनेचे सिनेट सदस्य त्यांनी पाठवलेले. त्या पहिल्या आंदोलनापासून आत्ता मी निवडणुकीत माझं पॅम्पलेट कसं असावं हे पण आदित्यजी स्वतः मला बघून सांगतात की तू असं कर. आता या वांद्रे पूर्व ते म्हणजे राहतात इकडे, त्यामुळे रोज फोन करून तुझं हे ठरलं का, ते माझी कुठे कुठे गरज आहे, त्यामुळे त्यांचा मला प्रचंड मोठा गायडन्स असतो. आणि ऑफकोर्स उद्धव साहेबांनी पण मला संधी दिली. मी आता जे काही गोष्टींचा उल्लेख केला त्या या गोष्टी संधी मिळाल्याशिवाय आपल्याला करता येत नाही. त्यामुळे हे डिनाय करण्यात काही अर्थच नाही आहे की मी सगळं स्वतः केलं आहे. मला संधी देण्याचं काम त्यांनी नक्की केलं, पण त्या संधीचं सोनं करण्याचं काम नाही केलं. बरोबर, प्रयत्न तरी केला. नाही, आता आदित्य ठाकरेंचा तुम्ही उल्लेख केला, मला आठवतंय की 20 जून 2022ला ज्या वेळेला आमदार निघाले तिकडे गेले, 2021ला
म्हणजे सॉरी 21 जून 2022ला आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घराच्या बंगल्याच्या बाहेर जाऊन भाषण करत होते. तिथे अगदी 25-50-100 लोकं होती, पण त्यांनी ते करेज दाखवलं, त्यांनी ते धाडस दाखवलं. दुसऱ्या बाजूला त्यांचा मतदारसंघ त्यांनी क्रिएटिव्हली हाताळला. आता त्यांना फक्त 6,500 मताचं लीड असताना ते धैर्याने ते म्हणाले की नाही मी ते उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आहेत, ते सोपा मतदारसंघ ते घेऊ शकले असते, पण त्यांनी नाही घेतला. माझीच बातमी होती की ते मतदारसंघ सोडून जातील आणि मला त्यांनी खोटं ठरवलं ह्याचा एका अर्थाने वाईट वाटलं जर्नलिस्ट म्हणून, पण आनंदही झाला की एक नेता, तरुण नेता धैर्याने आपल्या मतदारसंघामध्ये उभा राहतो आणि लढतोय. आदित्य ठाकरेंना ज्या वेळेला तुम्ही बघताय त्यांच्याकडून काय शिकावं असं वाटतंय? नाही, तुम्हाला मी सांगू की त्यांच्याकडे भरपूर गुण आहेत आणि अनेक वेळेला त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे की ते या गुणांबद्दल ते फार सांगत नाहीत. अनेक नेते मी पाहिलेत की मी एवढा हुशार आहे वगैरे सांगतात. त्यांचं एकदा वाचन अप्रतिम आहे. त्यांची तिन्ही भाषांवर, मराठी, इंग्लिश आणि हिंदी, तिन्ही भाषांवर कमांड आहे. म्हणजे आमच्या पक्षाकडून जेव्हा या विविध चॅनलचे कॉन्क्लेव्ह होतात त्याच्यातली त्यांची मी आवर्जून त्यांची भाषणं ऐकतो, कारण त्यामधनं मला कधी उद्या बोलायचं तर मला 4 गोष्टी पिकअप करता येतात. दुसरं म्हणजे त्यांचं मी एक पाहिलं आहे, तुम्ही सुद्धा त्यांची जर्नी पहा. आज 14 वर्ष ते सुद्धा सक्रिय राजकारणात आहेत, म्हणजे मोठ्या पदावर, आधी युवासेना प्रमुख, मग शिवसेना नेते, मग मंत्री. त्यांनी कधीच कोणावर पर्सनल टीका नाही केली. पॉलिटिकल टीका ते भरपूर करतात, पण कधीच कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलत नाहीत आणि त्यांच्यावर कुठल्याही लेवलची टीका झाली तरी अनेक वेळा जाऊ दे, सोडून दे करून ते मीडियाला हे करतात. म्हणजे त्यामुळे त्यांची अशी पर्सनल दुश्मनी ही कोणाही सोबत नाही. मला वाटतं दिस इज समथिंग दॅट, म्हणजे अनेक वेळेला माझं प्रत्येकाचं नेचर असतं. माझं नेचर आहे, मी पटकन थोडा रिॲक्ट होतो, हे होतो. त्यामुळे त्यांच्याकडनं मी या गोष्टींना 100% शिकतो. पेशन्स शिकतो आणि त्याचसोबत मला वाटतं की त्यांची जी पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे, अनेक वेळेला त्यांना कळतं की आत्ता आपल्यावर जर टीका होत असेल तर टाईम विल आन्सर. ते त्यांचं काम करत राहतात, कामातनं ते उत्तर देतात. ज्या पद्धतीने एवढ्या कमी वयामध्ये ते मंत्री झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना भाजपने कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला, पण ते शांतपणे त्यांचं काम करत राहिले. पर्यावरण खात्याच्या माध्यमातून त्यांनी एवढं चांगलं काम केलं, त्यांना वेगवेगळे अवॉर्ड मिळाले. आज शेवटी त्या सगळ्याचा त्यांना फायदा होतोय. ते जेव्हा प्रचारात जात आहेत तेव्हा त्यांना ते सगळं त्यांच्या CV मध्ये ॲड झाले. त्यामुळे ह्या त्यांच्या भरपूर गुण आहेत. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जो उल्लेख केलात की 20 जूनला पक्ष फुटल्याच्या नंतर त्यांनी जो स्वतःचा एक पॉलिटिकल स्टान्स चेंज केला, इनिशिएटिव्ह घेतला, ते संपूर्ण महाराष्ट्र फिरले. म्हणजे त्यावेळी मी सेनाभवनमध्ये बसून होतो, म्हणजे आम्ही एक्झॅक्ट आमचं थोडं रोल रिव्हर्सल झालं. आधी ते मंत्री असल्यामुळे ते त्या कामात व्यस्त असायचे, मी फिरत होतो. त्यानंतर मी सेनाभवनमध्ये असायचो आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात गेले. म्हणजे नागपूरचं विमान पकडून तिकडे विदर्भ फिरून आले, हे आले, जाऊन त्यांनी सभा घेतली आणि शिवसेनेचा एक माहोल त्यांनी परत एकदा तयार केला. जे आमच्या सोबत राहिलेले त्यांच्यामध्ये त्यांनी हिंमत दिली की येस आपण लढणार आणि आपण जिंकणार. आणि जी त्यांनी आक्रमकता केले 2 वर्ष दाखवली. त्याचसोबत त्यांचा जो काही अभ्यास आहे, मी म्हणतो की तुम्ही त्यांच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्सेस पहा, त्यामध्ये एकदाही ते विदाऊट पुरावा बोलत नाहीत. ते काही पक्षात असे वाचाळवीर आहेत की उगाच वैयक्तिक आरोप करायचे म्हणून करतात. दॅट इज नॉट बॅक्ड बाय एनी एव्हिडन्स. त्यांना जेव्हा आपण उत्तर देतो की बाबा ह्याचा पुरावा काय, तर ते परत कॅमेऱ्यासमोरच येत नाही. आदित्यजींनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली आहे त्यांच्याकडे पुरावे असतात. मला वाटतं हा जो काय अभ्यास आहे आणि त्याचसोबत महापालिकेचे विषय हे ते त्यांनी एक त्यांचा स्वतःचा निश तयार केला आहे की शहरी राजकारणाबद्दल त्यांची जी काय माहिती आहे त्याच्यामध्ये प्लॅनिंग असेल, हे असेल, हे मला वाटतं मी शिकतो ना. आणि या गोष्टी 100% मला असं वाटतं की मी त्यांच्याकडनं शिकल्या पाहिजेत, कारण ही इज मच बेटर दॅन मी ॲट ऑल ऑफ दिस. तुम्ही असं म्हणालात की आदित्य ठाकरे बघा स्वतः उद्धव ठाकरे यांची मास्टरी आहे, ते ॲडव्हर्टायझिंगचे स्टुडंट आहेत आणि फोटोग्राफी तर ते म्हणजे जगविख्यात आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांना फ्रेम कळते, त्यांना गोष्टी कळतात. पण आदित्य ठाकरेंनी 20 तारखेला पक्ष फुटल्यानंतर 21 तारखेला एक लाईन दिली आणि ती म्हणजे 40 खोके एकदम ओके. आणि ती लाईन ज्या वेगाने संपूर्ण महाराष्ट्रात पसरली, स्प्रेड झाली, तिचा वणवा झाला, हे ज्या वेळेला तुम्ही बघता आणि हे ज्या वेळेला तुम्ही अनुभवता, तुम्ही केडरमध्ये जाता, त्यावेळेला शिवसेना या पुन्हा सगळ्या गोष्टीतून सावरेल असं तुम्हाला वाटतंय का? अगदी आपण खूप म्हणजे मला वाटतं हा मुद्दा जेवढा हायलाईट व्हायला पाहिजे हा झाला नाही. आणि मी आपलं अभिनंदन करतो की तुम्ही मला प्रश्न विचारलात, कारण मी म्हणालो तसं हा तोच काळ होता जेव्हा मी त्या सिनेटच्या ह्याच्याकरता फिरत होतो आणि मी जिकडे जिकडे जायचो तिकडे
आमच्या पक्षाच्या नावाच्या घोषणेसोबतच सामान्य लोक 50 खोके एकदम ओके, आदित्यजी आत्ता येऊन गेले, आदित्यजींनी हे केलंय, आणि ते म्हणजे तुम्हाला सांगतो अशा बघा आमच्याकडनं 40 आमदार सोडून गेलेले, पण आदित्यजींनी मला वाटतं 150 मतदारसंघात जाऊन त्यांनी सभा घेतल्या. म्हणजे आय थिंक दॅट वॉज अ ब्रिलियंट पॉलिटिकल मूव्ह. त्याच्यामुळे एक आम्ही वेगळा स्टेज सेट केला. जे भाजपचे सुद्धा जिकडे आमदार होते तिथे पण त्यांनी जाऊन सभा घेतल्या, जिकडे आमचा पक्ष पूर्ण इंटॅक्ट होता तिथे पण जाऊन त्यांनी सभा घेतल्या आणि त्यांनी तो माहोल सेट केला. आणि त्याच्यामुळे आम्ही नेहमी फ्रंट फूटवर खेळत राहिलो. म्हणजे मीडियाच्या माध्यमातून जरी कुठेतरी नकारात्मकता होत असेल की बाबा हा गेला तो गेला म्हणून, जर असं एखाद्या कोणाचा मोराल त्यांनी अजिबात डाऊन होऊ नाही दिलं. अरे काही फरक पडत नाही, तर आपण आहोत ना, आपण लढू, आपण पुरून उरू. आणि त्याचा आम्हाला फायदा लोकसभेला पण झाला. त्याच्यानंतर आपण, कारण लोकसभेच्या एक बरोबर मला वाटतं 6-8 महिन्याआधी उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा महाराष्ट्राचे दौरे चालू केले. त्यांनी पण प्रत्येक मतदारसंघात, अगदी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतदारसंघात सुद्धा मी त्यांच्यावर अनेक दौरे केले त्यावेळेला, की एका लोकसभेत त्यांनी एक मिटिंग नाही घेतली, एका लोकसभेत त्यांनी 8-8, 10-10 बैठका घेतल्या. कोकणात वगैरे तर मला वाटतं त्यांनी, मी होतो जवळपास सिंधुदुर्गपासून ते आम्ही पार पनवेलपर्यंत आलो, त्यांनी किती वेळा भाषणं केली त्याला हिशोब नाही. दर अर्ध्या तासांनी थांबायचे, गर्दी जमायची, भाषणं करत करत त्यांनी तो माहोल तयार केला. आणि मग शेवटी जेव्हा लिडरशिप एवढा पुढाकार घेते ना, तेव्हा कॅडर, नेते सगळे त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतात. आणि म्हणून मला आठवतं आहे की 2022 साली अनेकांनी राईट ऑफ करण्याचा प्रयत्न केला, की अरे आता असं होईल, आता असं होईल, हे होईल. पण या सगळ्याला झुगारण्याचं मोठं काम आदित्यजींनी निभावलं. त्यांनी त्यांची नेतृत्व कौशल्य त्याच्या माध्यमातून दाखवलं. आणि युवा सेनेचं सुद्धा मी तुम्हाला सांगतो की ही जी काही संपूर्ण प्रक्रिया होती, ज्यामध्ये असं झाल्यानंतर अनेक नवीन लोकांना, 24 वर्षाचे, 25 वर्षाचे, मला एकदा बोलवलं, सांगितलं वरून आता पूर्ण आपण नवीन हे करायचं, काय नाही, यांना घेऊन आपण अख्खी टीम उभी करू आणि लढू. आणि आम्ही 6 महिन्यात अख्खं संघटन उभं केलं. आणि आज ते संघटन एवढं जबरदस्त उभं आहे, मी म्हणालो तसं महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक विद्यापीठात आम्हाला रिप्रेझेंटेशन मिळालं. त्यामुळे युवासेना अध्यक्ष म्हणून त्यांनी ती पण जबाबदारी निभावली, आणि शिवसेना नेता म्हणून पक्षाची सुद्धा अत्यंत चांगली जबाब. म्हणजे मला आठवतो तो काळ असा होता की तेव्हा संजय राऊत साहेब सुद्धा जेलमध्ये होते. ते 3 महिने होते, 103 दिवस ते. 103 दिवस जे होते, आणि ते लगेच झालं, सरकार पडलं आणि मला वाटतं लगेच राऊत साहेबांना तेव्हा अरेस्ट झाली. आणि त्या क्रुशल वेळेला बरोबर आदित्य साहेबांनी खिंड लढवली. नाही बघा, 2005ला मला आठवतंय नारायण राणेंना पक्षातून बाहेर जावं लागलं. त्यावेळेला आदित्य ठाकरे 10वीला होते. स्वतः रश्मी ठाकरे आणि उद्धवसाहेब कोकणातल्या सगळ्या त्या मालवण आणि त्या सगळ्या भागामध्ये दौरे करत होते, तेव्हा ते 10वीला होते. नारायण राणे खूप मोठे नेते आहेत, आणि ते जेव्हा गेले पक्षाला खूप मोठा ब्लो बसला. आता एकनाथ शिंदे गेले. एकनाथ शिंदे हे पण उद्धव ठाकरेंच्या जवळपास कुटुंबात असल्यासारखं एक नाव होतं, किंवा उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर प्रेम केलं होतं, त्यांनी उद्धव ठाकरेंवर प्रेम, पण जे काय घडलं ते घडलं. तुम्ही हे सगळं बघत होतात कुटुंबातले एक सदस्य म्हणून, किंवा आदित्य ठाकरेंचा मावस भाऊ म्हणून. 10वीत असलेल्या मुलावर त्यावेळेला जो धक्का बसला असेल, किंवा त्याच्या कुटुंबाबरोबर जे घडलं ते, आणि आत्ता 2022ला जे घडलं, या 2 वेगवेगळ्या घटना ज्या वरुण सरदेसाईंनी पाहिल्या, तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, मी रश्मी ठाकरेंना म्हणत नाही कारण त्या राजकारणात नाही, या दोघांना सगळ्यात जास्त धक्का बसलेला, किंवा ते दोघंही कोलमडून गेलेत असं कधी जाणवलं वरुण सरदेसाई? तसं नाही मला जाणवलं. एक नक्की असेल की ज्या लोकांना यांनी संपूर्ण संधी दिली, म्हणजे उद्धव साहेबांनी अक्षरशः हँडपिक करून किती अनेक लोकांना मोठं केलं. म्हणजे मी केवळ एकनाथजी शिंदेबद्दल बोलत नाही, त्यांच्यासोबतची संपूर्ण टीम. आपण जर या सगळ्यांचा इतिहास पाहिला तर या सगळ्यांना त्यांची पहिली संधी उद्धव साहेबांनी दिली आहे. म्हणजे या सगळ्यांची पहिली निवडणुकीची तिकीटं पण उद्धव साहेबांनी दिली आहेत. आता ते त्यांच्या पिक्चरमधनं काय काय वेगवेगळं दाखवत असतील, पण त्यांचं पहिलं संघटनेतलं मोठं पद हे सुद्धा उद्धव साहेबांनी दिले. म्हणजे उद्धव साहेब मला वाटतं 2004 साली कार्याध्यक्ष झाले, त्याच्यानंतर यापैकी अनेक लोकही हँडपिक केलेली माणसं आहेत. त्यामुळे ह्यांना 5 लोक तिकीटं मागत असताना तुम्हाला माहिती एकाला तिकीट मिळतं, ते एकाला तिकीट द्यायचं, त्याला परत तिकीट द्यायचं, त्याला निवडून आणण्याकरता पराकष्ट मेहनत करायची, भाषणं करायची, स्वतःच्या पक्षातल्या लोकांना समजवायचं, विरोधकांना अंगावर घ्यायचं, मग तो 2-3 वेळा निवडून येतो, मग त्याला परत 50 लोकांमध्ये त्याला मंत्री करायचं. मंत्री केल्याच्या नंतर तो म्हणतो जेव्हा माझ्यावर अन्याय झाला तर त्याच्यामुळे तो एक राग नक्की त्यांच्या मनातमध्ये असणार. पण त्याच्या व्यतिरिक्त की आज शेवटी कसं आहे की त्यांनी स्वतःचं नेतृत्व आणि पक्ष संघटनेवर लोकांचं असलेलं प्रेम हे वारंवार सिद्ध केलं आहे. आपण म्हणालात तसं 2005ला सुद्धा ही जेव्हा सगळी मंडळी निघून गेली, त्यानंतर सुद्धा शिवसेना भक्कम उभी राहिली ना.
म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या सगळ्यांना सोडून गेल्याच्या नंतर 2014 साली युती तुटली. युती तुटल्यावर सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतःच्या मेहनतीवर 63 आमदार आणले. आत्तासुद्धा जेव्हा सगळ्यांना वाटत होतं आता काय होईल काय नाही होणार, तेव्हा मोदीजींच्या विरोधात जाऊन नवीन चिन्ह नवीन नाव घेऊन अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देऊन आम्ही 9 खासदार निवडून आणले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात तेवढे धमक आहे, हा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आहे आणि ते तसं काम करतात म्हणून आमच्यासारख्या लोकांना सुद्धा तेवढा कॉन्फिडन्स येतो की आपला नेता लढतोय, आपल्याला काही टेन्शन नाही, आपण पण लढायचं. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा की तुमच्या बाबतीत नेहमी असं म्हटलं जातं की तुमच्याकडे अनेक गुण आहेत आणि त्या गुणांवर आत्ता उद्धव ठाकरेंची सावली म्हणून मिलिंद नार्वेकरांकडे पाहिलं जायचं की त्यांच्या अनेक आज उद्धव ठाकरेंनी जी वाटचाल केली आहे त्यामध्ये कोणी नाकारू शकतं कोणीही, पण जे लोक नीट सगळ्या गोष्टी बघतायत ते नाही नाकारणार की उद्धव ठाकरेंसाठी जे काही मिलिंद नार्वेकरांनी केलं ते वादात येत आहे. वरुण सरदेसाईंना आदित्य ठाकरेंचा मिलिंद नार्वेकर व्हायचं की मातोश्रीचा मिलिंद नार्वेकर व्हायचं? नाही मला वाटतं मी अगदी लहान असल्यापासून मी मिलिंदजींना बघतोय आणि त्यांची एक काम करायची वेगळी पद्धत आहे. ते तसेही कधीही प्रेससमोर येत नाहीत. मी तर त्यांची एकच मुलाखत पाहिली आहे, ती पण तुमच्यासोबतची होती. मी तुम्हाला फोन पण केलेला, कोविडच्या काळी त्यांनी केलेली ती मुलाखत होती. त्याच्या व्यतिरिक्त ते आमदार झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी मुलाखती दिल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी एक स्वतःची कामाची वेगळी निश पकडलेली आहे. मी माझी कामाची वेगळी निश पकडली आहे. माझं काम हे जर तुम्ही मगाशी ज्या लोकांचा उल्लेख केलात, मी अगदी नाही अकॅडमिक सुद्धा किंवा संघटनात्मक म्हणा की मलाच पार्टी लेवलला मी ते काम जास्त मी करत आलो आणि मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण आहे. आणि जर माझं काही वेगळं असतं तर मी आज या विधानसभेची निवडणुकीसाठी उभा देखील राहिलो नसतो. त्यामुळे माझा एक करिअर पाथ माझ्या डोक्यामध्ये मी ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मिलिंदजींचा एक पूर्ण वेगळा रोल आहे. त्यामुळे असं अजिबात माझ्या हे नाही आणि मातोश्रीचं सुद्धा असं काही म्हणत असेल असं नाही. मला असं वाटतं की युवक संघटनेतनं प्रत्येक पक्ष हे युवक संघटनेला संधी देत असतं. आज भाजपने त्यांच्या युवक संघटनेला संधी दिली आहे, मनसेने दिलेली आहे, काँग्रेसने दिली आहे, राष्ट्रवादीने दिली आहे. तसेच आमच्या युवा सेनेतनं सुद्धा काही लोकांना माझ्या आधीसुद्धा संधी देण्यात आली, त्यानंतर आत्ता मला मिळालेली आहे. युवा सेनेत यापूर्वीसुद्धा अनेक लोकांना नगरसेवकाची तिकीटं मिळाली, त्यांना पक्षांनी नगरसेवक निवडून आणलं. अनेकांना वेगवेगळ्या समित्या दिल्या, राज्य सरकार असताना त्यांना महामंडळंसुद्धा मिळाली. तेव्हा लिडरशिप एस्टॅब्लिश व्हावी या कारणातून, त्यांचे चेहरे पुढे यावे या कारणातून सगळे पक्ष काम करतात. त्या माध्यमातून आज मला पक्षांनी ही संधी दिलेली आहे. आणि म्हणाल तसं की मला असं वाटतं की उद्या माझ्या मनामध्ये एक चित्र स्पष्ट आहे की मी आमदार झाल्यानंतर मला पक्ष वाढवायचा आहे, मला संघटना वाढवायची आणि मला उद्धव ठाकरे साहेबांना परत एकदा मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे. मी तर वारंवार भाषणातसुद्धा सांगतो की माझं हे स्वप्न आहे की मी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये मला सामील व्हायचं आहे. त्यामुळे माझा हा करिअर गोल सेट आहे. तेजस ठाकरेंकडे तुम्ही काय पाहताय? तुम्ही थोडंसं अभ्यासपूर्ण एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या समस्येबद्दल, एखाद्या निवडणुकीबद्दल जरा ॲनालिसिस करण्याकडे तुमचा कल असतो. म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे, आत्ता आम्हाला असं वाटलं होतं सगळ्या माध्यमांमधल्या लोकांना की या निवडणुकीमध्ये तेजस ठाकरेंची एंट्री होईल, पण पुन्हा एकदा त्यांना नाही प्लीज वेट. नाही 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 असं अजिबात नाही आहे. त्यांना ज्या बघा कसं आहे, आज शेवटी हे आय थिंक इट इज प्रिटी क्लिअर की आज ते पक्षप्रमुखांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे त्यांना प्लीज वेट कोण सांगणार आहे? त्यांना जर वाटलं तर ही इज मोर दॅन वेलकम. आणि पक्षसुद्धा त्यांना अगदी म्हणजे तेजसला मला वाटतं सगळ्याच आज पक्षाच्या नेत्यांनी अगदी लहानाचा मोठा होताना बघितलं. सो त्याला तो विषय नाही आहे. आज त्याची इच्छा आहे का हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. तो आज वाईल्ड लाईफ रिसर्चर आहे, तो त्याच्यात अप्रतिम काम करतो ऑफकोर्स, बट तो तेवढा जबाबदार आहे की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तो हे सगळं बंद करून एक फॅमिलीला जो काही सपोर्ट लागतो म्हणून तो काम करतो. आजसुद्धा उद्धव ठाकरे साहेब जेव्हा महाराष्ट्रभर फिरत आहेत तेजस त्यांच्यासोबत फिरतो ना, लोकसभेला पण फिरला. आत्तासुद्धा मला वाटतं साहेब आज कुठे कोल्हापूर की कोकणात आहेत, तेजस गेलाय तिकडे. म्हणजे त्यांना एक सोबत असावी, सपोर्ट असावा, फीडबॅक मिळावा किंवा लोकांचा काय प्रतिसाद आहे काय ऐकून घ्यायचं, हे सगळं काम तो निवडणुका आल्यावर करतो ना. त्यामुळे जर त्याची उद्या इच्छा झाली तर तो येईल राजकारणात. पण असा काही त्यामध्ये फार काही कॉन्शियस कॉल नव्हता की तू येऊ नकोस किंवा हे असं अजिबात नाही आहे. तो त्याला वाईल्ड लाईफ आणि याची प्रचंड आवड आहे. मी मागेसुद्धा एका मुलाखतीत म्हणालो, मला एकाने विचारलं की तेजस ठाकरे जास्त कॅमेऱ्यासमोर दिसत का नाहीत? मी म्हणालो 12मध्ये 6 महिने ते जंगलात असतात. ते त्याला तिकडे ते रमतो, त्याला ही लाईक्स डुईंग दॅट.
त्यामुळे त्यांचा तसा स्वभाव आहे आणि राजकारणसुद्धा तो क्लोजली फॉलो करतो आणि त्यामध्ये त्याला काही वाटलं की हे असं झालं पाहिजे. इनफॅक्ट आता ॲडव्हर्टायझिंग वगैरे जे आहे त्यामध्ये तो आता इंटरेस्ट घेतो. आपण असं नाही असं केलं पाहिजे किंवा कॅम्पेनमध्ये कुठली हुकलाईन आपली चांगली चालते, लोकांचा एक चांगला पल्स त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे तो पल्स ओळखण्यात मला वाटतं तो खरंच इज व्हेरी गुड ॲट इट. तो काही वेळा सांगतो की हे बरोबर चाललं आहे, हे पुढे रेटा किंवा हा मुद्दा नाही होते, असे तो फीडबॅक देतो ना. तेजस ठाकरे फीडबॅक देतात किंवा तेजस ठाकरे जंगलात रमतात, तर आदित्य ठाकरे हे समस्यांमध्ये रमतात. त्यांना समस्या सोडवण्यामध्ये किंवा त्या समस्यांना भिडण्यामध्ये एक वेगळा आनंद होतो. पण माणसांचं जंगल असो किंवा समस्यांचं जंगल असो, ठाकरे कुटुंबातला एक तिसरा सदस्य की जो कुटुंबातलाही आहे आणि त्याचबरोबर तो युवकांमधलाही आहे, अशा वरुण सरदेसाईंनी वांद्रे पूर्व हा निवडणुकीचा मतदारसंघ म्हणून जरी आपल्यासाठी निवडला असला तरी मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आदित्य ठाकरे यांच्याबरोबर सावलीसारखं वावरण्याची क्षमता, तयारी आणि एक ऊर्जा ज्या तरुणाकडे आहे, तो तरुण एका संवेदनक्षम मतदारसंघातून स्वतःचं राजकीय नशीब अजमावतोय. वरुणजी, आपण खूप वेळ दिला, छान काही महत्त्वाच्या प्रश्नांना तुम्ही त्यावर प्रकाश टाकला, ते आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. मी आमच्या संपूर्ण टाईम महाराष्ट्राच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही लवकरात लवकर विधिमंडळात दिसावं अशी इच्छा व्यक्त करतो. मी माझ्या संपूर्ण सगळ्या टीमसहित आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. वरुण सरदेसाई यांची ही जी मुलाखत आहे ही आपण पाहिली असेल, पहा आणि ती तुम्हाला आवडली तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक मोठे नेते आहेत, दिग्गज नेते आहेत, पण या सगळ्या नेत्यांच्या गर्दीमध्ये जे नेते न्यूज मेकिंग करू शकतात किंवा एक वेगळा थॉट, वेगळा कन्सेप्ट आणि वेगळी स्टाईल डिलिव्हर करू शकतात, अशाच नेत्यांना आपण भेटतोय. परवा आपण राजू पाटील यांना भेटलो, काल आपण नजीब मुल्लांना भेटलो, आपण वरुण सरदेसाईंना भेटलो आणि न्यूज मेकिंग या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही सगळी मंडळी एक वेगळा थॉट आणि वेगळी न्यूज आपल्यापर्यंत घेऊन येत असतात. वरुण सरदेसाईंना खूप खूप धन्यवाद आणि आपण कुठेही जाऊ नका. टाईम महाराष्ट्राबरोबर सतत कनेक्ट राहा. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आतल्या बातम्या आणि त्यातही वेगळ्या बातम्या, वेगळी माणसं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करू. समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही आहोत. आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो. पाहत राहा टाईम महाराष्ट्र. धन्यवाद.